रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा चढत असतानाच महाड येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। मात्र नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर ताण आला आणि अचानक स्फोट झाला। या स्फोटामुळे लागलेली आग वेगाने पसरली, ज्यामध्ये बाजूलाच असलेल्या एका फूल विक्रेत्याचे स्टॉल, एक दुकान आणि एका हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। प्रांत कार्यालयाला लागूनच ही घटना घडल्याने प्रशासकीय वर्तुळातही भीतीचे वातावरण होते। मात्र वेळीच आग विझवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। घटनास्थळाच्या अगदी जवळ राज्य परिवहन महामंडळाचे आगार असल्याने आणि हा मुख्य रस्ता असल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची आणि वाहनांची मोठी गर्दी झाल्याने अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली। आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक संथ गतीने पूर्वपदावर आली। वाढत्या उन्हाळ्यामुळे विद्युत उपकरणांवर येणारा ताण आणि सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।